उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना कधीही फुटली नसती, रामदास कदम यांचं वक्तव्य। तर आम्ही तोंड उघडलं तर उद्धव ठाकरेंना हा देश सोडून जावं लागेल, कदम यांचा ठाकरेंना इशारा। आम्ही मातोश्रीवर खोके आणि मिठाईचे डबे पोहोचवलेत, रत्नागिरीमध्ये झालेल्या सभेतून उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर रामदास कदम यांची टीका। विधानसभेत पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी रामदास कदम यांना विधान परिषदेत पाठवलं होतं, हे त्यांनी विसरू नये, कृतज्ञ राहावं, संजय राऊतांचं रामदास कदमांना प्रत्युत्तर। कोण एकनाथ शिंदे कोण रामदास कदम असं म्हणायचे, आम्ही करून दाखवलं, दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका, होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली आघाडी। रत्नागिरीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ठाकरेंवर टीकास्त्र। रत्नागिरीमध्ये आभार दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, खोके खोके म्हणणाऱ्यांना जनतेनं खोक्यात बंद केलं, एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर जळजळीत टीका। भास्कर जाधव यांच्या नातेवाईकाचे गुहागरमध्ये लग्न असल्यानं तर बैठकीला हजर नव्हते, संजय राऊतांचं स्पष्टीकरण। तर भास्कर जाधव एकनाथ शिंदेंसारखे रुसून बसत नाहीत, राऊतांचा शिंदेंना टोला। 2 तास ईडी सीबीआय आमच्या ताब्यात द्या, अमित शहा सुद्धा ठाकरे गटात प्रवेश करतील, भाजपचे सगळेच नेते मातोश्रीच्या दारावर दिसतील, संजय राऊतांचा हल्लाबोल। राजन साळवींनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरेंनी आज सेना भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। कोकणामध्ये डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे ऍक्शन मोडवर। मातोश्री निवासस्थानी ठाकरेंच्या शिवसेनेची महत्वाची बैठक पार पडली। अंबादास दानवे, संजय राऊत, विनायक राऊत, अनिल परब बैठकीला उपस्थित होते। डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंची नेत्यांशी चर्चा। भेटीची बातमी फोडणं हे आपल्या विरोधातलं षडयंत्र, ते मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आणि ज्यांनी षडयंत्र रचलंय त्यांचा बंदोबस्त करणार, मुंडेंच्या भेटीवर धस यांची प्रतिक्रिया। सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट म्हणजे टीआरपी वाढवण्यासाठीचा प्रकार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। राष्ट्रवादीचं महत्त्व कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या धस यांना सूचना, सपकाळ यांचं वक्तव्य। परळीतील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणात फरार बबन गीतेची संपत्ती जप्त करण्याचे पोलिसांकडून प्रयत्न, पुढच्या 2 दिवसात संपत्ती जप्तीसाठी न्यायालयाकडे परवानगी मागणार। मुख्यमंत्री फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर शेंदुर्णी गावातल्या सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या अमृत ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहणार। नमो महाकुंभ 2 अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन करणार। राज्यातील बेकायदेशीर कबूतरखान्यांविरोधात मनसे आक्रमक, मनसे पर्यावरण सेनेकडून आंदोलनाची हाक। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातून वॉकेथॉनचं आयोजन। जय शृंगारपुरे, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे सहभागी। मध्य रेल्वेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नेरळ रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांचे हाल, पादचारी पूल तोडण्यास सुरुवात, परिणामी ट्रेनच्या प्रथम डब्यातून येणाऱ्या प्रवाशांना स्थानकाबाहेर जाण्यासाठी ट्रेनच्या 8व्या डब्यापर्यंत मागे चालत जावं लागतं। मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर मीरा भाईंदरमध्ये पॉड टॅक्सी धावणार, याबाबत विस्तृत प्रकल्प तयार करण्याचं काम सुरू, लवकरच परवानगी दिली जाईल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। सिडकोच्या 26,000 घरांच्या लॉटरीची प्रतीक्षा संपली, 19 फेब्रुवारीला 26,000 घरांच्या लॉटरी निघणार, खारघर आणि बेलापूर सीबीडीच्या सिडको कार्यालयात लॉटरी। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील 100हून अधिक महाविद्यालयांना भेट देणार, मुलींना मोफत शिक्षण मिळावं यासाठी सरकार कोट्यवधींचा भार उचलतं, मात्र अनेक महाविद्यालयांमध्ये योजनेची अंमलबजावणी होत नसल्यानं पाहणी। नाशिक महापालिकेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आज सादर होणार, आयुक्त मनीषा खत्री स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर करणार। सिंहस्थ कामांसाठी अंदाजपत्रकात किती तरतूद केली जाते याकडे लक्ष। छत्रपती संभाजीनगरमध्ये मालमत्ता कर पाणीपट्टी वसुलीसाठी आता महापालिकेकडे फक्त 44 दिवस शिल्लक, पालिकेकडून सपना मार्केटमधील तब्बल 32 दुकानं सील, पालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी धडक कारवाई।
तुळजापूरमध्ये कौशल्य विद्यापीठ सुरू करण्याच्या हालचालींना वेग, तरुणांना जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी निर्णय. पुण्यातील सिम्बायसिस विद्यापीठासोबत तुळजाभवानी मंदिर समितीचा करार. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पत्र. साहित्य संमेलनात अहिल्यादेवी दालन उभं करावं तसंच सुभेदार मल्हारराव होळकर कमान उभी करण्याची पत्रातून आयोजकांकडे विनंती. कोल्हापूरमध्ये जीबीएसचा दुसरा बळी, रेंदाळ ढोणेवाडी इथं वृद्धाचा जीबीएसमुळे मृत्यू. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात जीबीएसच्या 5 रुग्णांवर उपचार सुरू, 1 रुग्ण व्हेंटिलेटर. जीबीएस आजार पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे पसरतोय, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. कोंबड्यांचा मांस कच्चा खाल्ल्यानं आजार होतो, याबाबत लवकरच प्रेस रिलीज काढणार, पवारांची माहिती. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी बँकेचा माजी मॅनेजर हितेश मेहताला आज कोर्टात हजर करणार. हितेश मेहतावरती 122 कोटींच्या फेरफारीचा आरोप. मुंबईमध्ये ईडीचे 12 ठिकाणी छापे, बँक फसवणुकीबाबत सुरू असलेल्या तपासाशी संबंधित छापे असल्याची माहिती. कारवाईमध्ये स्थावर मालमत्तेसह बँकेतील निधी आणि विविध आक्षेपार्ह दस्तावेज जप्त. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी, नवी दिल्ली स्थानकावरून प्रयागराजला जाणारी गाडी पकडण्यासाठी प्रवाशांचा गोंधळ. 18 जणांचा मृत्यू तर 20हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती. आयत्यावेळी प्लॅटफॉर्म बदलण्याच्या घोषणेमुळे दुर्घटना, प्रत्यक्षदर्शींची माहिती. जनरल क्लासच्या तिकिटांच्या विक्रीमुळे गर्दी झाल्याची माहिती. नवी दिल्ली चेंगराचेंगरी दुर्घटनेतल्या मृतांमध्ये 3 लहान मुलांचाही समावेश. चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे दिल्ली प्रशासनाच्या व्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित. नवी दिल्ली रेल्वे स्थानक दुर्घटनेमध्ये नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई जाहीर. मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत तर गंभीर जखमींना 2.5 लाख आणि किरकोळ जखमींना 1 लाखाची मदत. नवी दिल्ली स्थानकावर आजही मोठ्या प्रमाणात गर्दी. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतरही गर्दीचं नियोजन नसल्याचं चित्र. दिल्लीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 120 ते 150 लोकांचा मृत्यू झालाय. सरकार आकडेवारी लपवत असल्याचा संजय राऊतांचा आरोप. तर महाकुंभमेळ्यात 7,000हून अधिक लोक बेपत्ता असल्याचाही राऊतांचा दावा. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे व्यथित झालो, आपले प्रियजन गमावलेल्यांप्रती संवेदना व्यक्त करतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक्सपोज. नवी दिल्ली स्थानकावर झालेल्या दुर्घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून शोक व्यक्त. चेंगराचेंगरीमध्ये 18 प्रवाशांचा मृत्यू झालाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून नवी दिल्ली चेंगराचेंगरीवर शोक व्यक्त. मृतांच्या कुटुंबियांबाबत संवेदना असून जखमी लवकर बरे व्हावे ही प्रार्थना, मुर्मूंची एक्सपोज. नागपूरमधील आशराप्पा बेदरे यांचा बेपत्ता असलेला मनोरुग्ण भाऊ सापडला. एका सामाजिक कार्यकर्त्यानं एबीपी माझाची बातमी स्टेटसला ठेवल्यानंतर 3 महिन्यांपासून बेपत्ता असलेला भाऊ अवघ्या 24 तासात सापडला. कुर्ल्यामध्ये कौटुंबिक वादातून वडिलांनीच 4 वर्षीय मुलीची हत्या केली. आरोपी परवेज सिद्दीकीला अटक. पत्नीसोबतच्या वादानंतर परवेजनं मुलीला जमिनीवर आपटलं आणि उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू झाला. लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं अज्ञात स्थळी नेत प्रवाशाला लुटलं. धारधार शस्त्रानं वार करत प्रवाशाकडील 12,000 रुपये पळवले. गोंदियातील देवपायली जवळची घटना, 2 आरोपींना अटक. चंद्रपूरमध्ये फकीराचा वेश धारण करून एका कुटुंबाला 7 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार. एका टोळीला नागभेड पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 6.5 लाखांची रक्कम आणि 1 चारचाकी जप्त. साताऱ्यातील शिवथर इथं स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम फोडून चोरी. कारमधून अवघ्या 7 मिनिटात रोकड लंपास केली. एटीएममध्ये किती पैसे होते हे अद्याप कळू शकलेलं नाहीये. वर्ध्यामध्ये वयोवृद्ध व्यक्तीला एटीएममध्ये जाताना पाहून मदतीचा आव आणण्याच्या आणि हातचलाखीनं एटीएम कार्ड बदलून पसार होण्याचा गोरखधंदा करणारे 2 पोलिसांच्या ताब्यात. त्यांच्याकडून 3,36,000 किमतीचा मुद्देमाल जप्त. नागपूरमध्ये कामावरून कमी केल्यानं चालकाची आत्महत्या. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा इथली घटना. मद्यपान करून कामावर येत असल्यानं मालकानं कामावरून काढलं. दुचाकीसह स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली. अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात चोरट्याचा महिलेच्या मंगळसूत्रावर डल्ला. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचं 2.5 तोळ्याचं मंगळसूत्र चोरट्यानं लंपास केलं.
साताऱ्याच्या गणेशखिंड इथल्या पठारावर अज्ञातानं वणवा लावला. आगीमुळे परिसरातील अनेक झाडं जळून खाक. संबंधित व्यक्तीवर कारवाईची स्थानिकांची मागणी. बारामतीमध्ये हाफ मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. शरयू फाउंडेशन आणि बारामती रनर्सतर्फे मॅरेथॉनचं आयोजन. हजारो स्पर्धकांसह सुप्रिया सुळेंचाही मॅरेथॉनमध्ये सहभाग. कोल्हापुरातील ज्योतिबा देवाच्या खेट्यांना आजपासून सुरुवात. माघ महिन्यातील प्रत्येक रविवारी ही यात्रा भरते. सकाळपासून लाखो भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी दाखल. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील पळसा गावात विरोबा महाराजांच्या यात्रेसाठी गर्दी. यात्रेत विस्तवावर चालण्याची प्रथा. यात्रेनिमित्त पळसा गावात विविध कार्यक्रमांचं आयोजन. भंडाऱ्यामध्ये वैनगंगेवर विदेशी पक्ष्यांचा थवा उतरला. गेल्या 3 महिन्यांपासून मुक्कामी असलेले पक्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच परतीच्या प्रवासाला. पक्ष्यांच्या थव्यानं उपस्थितांचं लक्ष वेधलं. मध्य प्रदेशच्या शोपूर जिल्ह्यामध्ये लग्न समारंभात घोड्यावर बसलेल्या वराचा मृत्यू. मृत्यूआधी वरानं जोरदार डान्स केला होता. हृदयविकाराचा झटका आल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. हमासकडून आणखी 3 ओलिसांची सुटका. 16 महिने बंदिवासात राहिल्यानंतर ओलिसांची सुटका. अजूनही हमासच्या कैदेत अनेक ओलीस असल्याची माहिती. हमासकडून इस्रायलमधून 250हून अधिक लोकांचं अपहरण करण्यात आलं होतं. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार. ओलिसांची सुटका करण्यात मदत केल्याबद्दल आभार मानले. भविष्यातले धोके लक्षात घेता युरोपला स्वतःचं सैन्य तयार करावं लागेल. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचं म्युनिक सुरक्षा परिषदेत वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.